सारिका मेहता, गिर्यारोहक, युग्मा देसाई, आर्किटेक्ट अँड इंटिरियर डिझायनर, ख्याती देसाई, HR प्रोफेशनल, दुरिया टपिया, ट्रॅव्हल एजंट. या आहेत गुजरातमधल्या सुरत इथं राहणाऱ्या 4 बायकिंग क्वीन्स. या मुलींची प्रोफेशन जरी वेगवेगळी असली तरी या 4 चौघींचा उद्देश मात्र एकच आहे, तो म्हणजे बेटी पढाओ बेटी बचाओ. त्यांचं हे मिशन जगातल्या कानाकोपऱ्यात पोहोचावं यासाठी त्या बाईकवरून 10 देशांमध्ये भ्रमंती करणार आहेत. विशेष म्हणजे भारत सरकारमार्फत सगळ्या देशांमध्ये भारतीय राजदूतांना या मिशन संदर्भात माहितीही देण्यात आली आहे. सुरतच्या या 4 मुलींचं साहस आणि त्यांचा उद्देश लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मुलींची दखल घेतली आणि त्यांच्या साहसाचं कौतुकही केलंय. जो उन्होंने ये इनिशिएटिव लिया था बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, यानी ये इतना स्ट्रॉन्ग मैसेज है. अगर हम देखने जाए तो सारे हम लोग सेव गर्ल चाइल्ड तो करते हैं लेकिन उसको लाइन में उसको स्ट्रीम लाइन नहीं दे पाते. तो उन्होंने जो मैसेज दिया था कि पढ़ाइए बेटियों को पढ़ाइए, तो ही आगे ये एक वैल्यू रहेगी, एक रिस्पेक्ट बनी रहेगी फीमेल की. उसके बारे में ही जैसे ही उन्होंने बताया तो ये पूरा एक प्रोग्राम ऐसा बना है कि पहली बार जैसे इंडिया से ये पूरा रोड रूट ओपन हो रहा है सिंगापुर तक का. देशभ्रमंती करणाऱ्या या लेडी बायकर्स बेटी बचावचा नारा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. बायकिंगची आवड असलेल्या या मुलींनी आपल्या आवडीबरोबरच समाज प्रबोधनही केलंय. या 4 बायकिंग क्वीन्स 40 देशांमध्ये आपापल्या बाईक घेऊन टूर करणार आहेत. 4 जूनला या टूरला सुरुवात होईल. 10 आशियाई देशांमध्ये या बायकिंग क्वीन्स बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणार आहेत. हम अप्रॉक्सी 10 कंट्रीज 10 नेशन को हम क्रॉस करेंगे. हम शुरुआत सूरत से करेंगे एंड फ्लैग ऑफ विल बी फ्रॉम सूरत. देन विल स्टार्ट द राइड फ्रॉम नेपाल, कंटिन्यूइंग टू गुवाहाटी, भूटान, म्यांमार, वियतनाम, कंबोडिया, थाईलैंड, मलेशिया, सिंगापुर. सो अप्रॉक्सी 10 कंट्रीज़ है और उसको क्रॉस करने के लिए अप्रॉक्सी 40 डेज विल बी टेकिंग. बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देण्यासाठी बायकिंग क्वीन्सची सुरत शहरापासून सुरुवात होणार आहे. त्यांचा पहिला टप्पा नेपाळ असणार आहे. त्यानंतर गुवाहाटीच्या मार्गाने त्या भूतानला जाणार आहेत. म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम करून त्या कंबोडियामध्येही हा नारा देणार आहेत. थायलंड, मलेशिया, सिंगापूर नंतर त्या दिल्लीमध्ये येणार आहेत. हमारे फैमिली के लिए तो सब कुछ करते हैं, लेकिन ये जो कॉज है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के लिए कर रहे हैं तो वो अपने आप में एक बहुत बड़ी बात है. और वहाँ पे हम डिफरेंट कंट्री के जो मेन गवर्नमेंट में जो कुछ भी है उनके साथ में हम मिलने वाले हैं. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि सारिका मेहता यांचाही या लेडी बायकर्सना पाठिंबा आहे. 4 जूनला सुरतमध्ये 5000 बाइकर्स बाइकिंग क्वीन्सना हॅपी जर्नी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. स्वाभाविक रूप से प्रधानमंत्री जी इस बात से बेहद खुश थे और उन्होंने उनको पूरा सपोर्ट करने का भी कहा. और ये जो लड़कियां हैं ये पहले से सोशल काम में जुड़ी हुई. तसंच या उपक्रमाच्या फंडिंगसाठी सुरत शहरातल्या समाजसेवकांनीही पुढाकार घेतलाय. सुरतमधल्या या मुलींच्या उपक्रमाचं तिथल्या लोकांनीही कौतुक केलंय. 4 चौघींचा हा उपक्रम समाजाला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल. विशाल पांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.